श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 181. सुंदराबाईच्या अक्रास्तेपणाला न जुमानता फौजदाराने सुंदराबाईला तिथून घेऊन गेले. स्वामी तटस्थ होते. स्वामींचा त्रागा हल्ली वाढतच होता. काही वेळेला क्षुल्लक कारणाने ते चिडत होते आणि लगेच शांती होत होते. सेवेकरांना त्यांचा वागण्याचे आश्चर्य वाटत होते, कारण स्वामींनी चोळाप्पाला सुद्धा आपली भेट नाकारली होती. चोळाप्पा स्वामींचा परमभक्त होता आणि चोळाप्पाला दूर केल्यानंतर स्वामी सुद्धा त्याच्यावरील प्रीती कमी झाली नव्हती. चोळाप्पा प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगूनच करीत होता. स्वामींनी परवानगी दिल्यानंतरच जे करायचे ते करीत होता. चोळाप्पाही मनोमन अस्वस्थ होता. स्वामी आपल्याला का भेटत नाहीत हे त्याच्या लक्षात येत नव्हतं आणि तो अधिकच बेचैन होत होता. अखेर चोळाप्पा बाळाप्पाला भेटला होता आणि बाळाप्पाला त्यांनी मध्यस्थी करण्याची विनंती केली. बाळाप्पाला आपल्या समोर पाहताच स्वामी कडाडले होते. चोळाप्पाचा दूत म्हणून आलायस वाटतं. बाहेर चोळाप्पा आपल्याला कधी बोलावलं जाईल याची वाट पाहत होता. सारे काही ऐकत होता. चल तू पण निघून जा. पण स्वामी, चोळाप्पाचे जरुरीचे काम आहे. तो चित्तापूरला जाऊन मांडूर मार्गे परत येणार आहेत. चोळाप्पाने जायचे नाही. स्वामींनी निक्षून सांगतात बाळाप्पा गप्प झाला आणि बाहेर उभा असलेला चोळाप्पा बुचकळात पडला. स्वामी आपल्याला जाऊ का देत नाहीत याचे त्याला आकलन होत नव्हते. पण स्वामींनीच त्याच्या प्रश्नाला उत्तर दिले होते. बाळाप्पा, अरे चोळाप्पा परत येणार नाही, स्वामी खिन्न होत म्हणाले होते. आणि चोळाप्पाच्या मनावर चिंतेची सावट दूर झाले होते. बाहेरूनच तो ओरडला होता, स्वामी तुमच्याशिवाय मी कसा राहू शकेन, येतो मी. ऐकताच स्वामी उठून तरातरा बाहेर आले होते. त्याने जाणाऱ्या चोळाप्पाला दिसला होता आणि ते कासावीस होत म्हणाले, चोळ्या जाऊ नको रे, चोळ्या जाऊ नकोस. चोळाप्पाने मागे वळून स्वामींना पाहिले, पण न थांबता तो पुढे जात होता. स्वामी, मी कुठेही कारणाशिवाय थांबणार नाही. हा असा जातो चित्तापूरला आणि मांडूर मार्गे परत येतो. स्वामींनी खेदाने मान हलवली होती. बाळाप्पा, अरे त्याला जाऊ देऊ नकोस रे, त्याला जाऊन येऊ देऊ नकोस. पण चोळाप्पा निघून गेला होता. स्वामी विनमनस्क झाले होते. त्यांची मनस्थिती अशांत झाली होती. मध्येच रागाने आपल्या हातातील कडे काढून फेकूनही दिले होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.